हॅलो स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काही क्लोज पॅकिंग आहे 3 डायमेन्शनचं, ते क्लोज पॅकिंग 3 डायमेन्शनचं पाहिलेलं होतं. आता पुन्हा एकदा ते रिपीट करतोय मी. कुणाला म्हणतो आपण 3 डायमेन्शनल 2 डायमेन्शनलपासून तयार होतं, बरोबर आहे का? बघा, 2 डायमेन्शनल कुणापासून तयार होतं? 1 डायमेन्शनलपासून. तर ते 2 डायमेन्शनलपासून 3 डायमेन्शनल तयार झालं स्क्वेअर क्लोज पॅकिंग. पुन्हा त्याचं स्टॅकिंग आपण 2 पद्धतीने केलं तर म्हणून सांगितलं होतं. 2 डायमेन्शनलचे टाईप्स किती आहेत? आपल्याकडे 2 मिळतात. एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग SCP आणि दुसरं म्हणजे हेक्झागोनल HCP म्हणतो आपण त्याला, बरोबर? तर त्या स्क्वेअर क्लोज पॅकिंगचं स्टॅकिंग केल्यानंतर आपल्याला 3 डायमेन्शनलमधला एकच टाईप मिळतो, एकाच पद्धतीनं करता येतो. इथं लक्षात बघा, कुठलं घ्यायचं आपल्याला? ते ए असणारा टाईप, सर्व सारखेच आहेत लिअर. त्यातला दुसरा जर आपण घेतला AB तर त्याचं 2 पद्धतीनं आपल्याला स्टॅकिंग करता येतं 3 डायमेन्शनलमध्ये. तर ते आपल्याला कशा पद्धतीनं करता येतं हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहायचं आहे. पाठीमागे फक्त आपण काय बोललो होतं? क्लोज पॅकिंग 3 डायमेन्शनमध्ये आपल्याला 2 पद्धतीनं करता येतं 2 डायमेन्शनलच्या. 2 डायमेन्शनलची जे पहिला टाईप आपल्याकडे ए टाईप म्हणजे आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतो, ते फक्त एकाच टाईपनं करता येतं. आणि जो दुसरा आपल्याकडे होता AB त्याला आपण काय म्हणतो? हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. तर ते आपल्याला 2 पद्धतीनं करता येतं. तर त्यातला आपण आता फर्स्ट टाईप आता बघूया. फर्स्ट काय दिलाय बघा टाईप आपल्याकडं? स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर. आता त्यातला क्लोज पॅक्ड लेयर कुठला घेतलाय, कुणापासून तयार झालं असेल हे सगळं? 2 डायमेन्शनल. फक्त लक्षात काय ठेवायचं, हे 2 डायमेन्शनल पासून तयार झालंय 3 डायमेन्शनल. लक्षात, त्याचे 2 टाईप आहेत 2 डायमेन्शनलचं. ए असणारा सर्व लेयर सारखेच घ्यायचे, आणि AB हेक्झागोनलचा. तर ए जो टाईप आहे स्क्वेअर क्लोज, तो फक्त एकाच आपल्या पद्धतीनं दाखवता येतो. आणि जो दुसरा टाईप आहे तो 2 पद्धतीनं दाखवता येतो. 2 पद्धती होती आपल्याकडे, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग आणि फेस सेंटर्ड. त्यातली पहिली फक्त आपण पद्धत बघतोय, कुठली? स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर, ब्रॅकेटमध्ये ए टाईप सर्व सारखेच आहेत. त्याला आपण सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर म्हणू शकतो, बरोबर? अलग लक्षात बघा. तर हे कोणापासून तयार झालंय? 2 डायमेन्शनलमधलं. आता 2 डायमेन्शनलमधला आपल्याला AB लेयर घ्यावं लागेल का ए लेयर घ्यावं लागेल? निश्चितच आपल्याकडे काय बघा, ते ए डॅश 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 म्हणजे असं कितीही. मग कुणापासून तयार झालं हे 3 डायमेन्शनल? 2 डायमेन्शनलपासून. तर 2 डायमेन्शनलमधलं आपल्याला घ्यायचं कुठलं? AB का ए असणार घ्यायचं? तर निश्चितच ए असणार घ्यावं लागेल आपल्याला. अलग लक्षात बघा. आता स्टॅकिंग म्हणजे अरेंजमेंट थोडक्यात. खाली आता माहिती दिली आहे आपल्याकडे, कोणाची स्टॅकिंग केली किंवा अरेंजमेंट केलं, एकदम सोपं आहे. माहिती फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायची. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज्ड पॅक्ड. बघा, कुणाचं स्टॅकिंग अरेंजमेंट? स्क्वेअर क्लोज पॅक्ड ब्रॅकेटमध्ये ए 2 डायमेन्शनल लेअर. 2 डायमेन्शनलपासूनच तयार होतं ना हे, निश्चित 3 डायमेन्शनल आहे म्हटल्यानंतर. पण त्यातला कुठला लेअर घ्यायचा? स्क्वेअर क्लोज पॅक्ड. त्यामध्ये कुठला घ्यायचा आपण? ए टाईप घ्यायचा, बरोबर? गिव्ज त्यापासून काय मिळालं? 3 डायमेन्शनल सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. कोणापासून मिळालं हे? कोणाचं स्टॅकिंग किंवा अरेंजमेंट केल्यानंतर? स्क्वेअर क्लोज पॅक्ड. स्क्वेअर क्लोज पॅक्ड कोणाला म्हणतो आपण? ए टाईपला, 2 डायमेन्शनलमधल्या. त्याच्यापासून आपल्याकडे काय मिळाला? 3 डायमेन्शनल सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर मिळालं. पुढं काय म्हणलं बघा, सेकंड लेअर इज प्लेस्ड ओव्हर द फर्स्ट लेअर. बरोबर आहे का? बघा, सेकंड लेअर त्यातला काय करायचा? प्लेस्ड म्हणजे ठेवायचा कुठं? ओव्हर द फर्स्ट लेअर इन सच ए वे दॅट ऑल द spheres are one above the other and all depression are also one above the other. Hence all the layers are alike, means similar, and are labeled as a layer. This arrangement is called a type. म्हणजे थोडक्यात काय आहे, सर्वच्या सर्व लेअर घेत असताना त्यातले काय करायचे आपल्याला? सारखेच घ्यायचे आहेत, अलाइनड करायचे आहेत डिप्रेशनमध्ये पण आणि त्या ह्याच्या वरती ठेवल्यानंतर पण. मग सर्व पहिला लेअर जर आपण आता ह्या डायग्राममध्ये बघितला, हा पहिला लेअर ए असेल तर हा दुसरा लेअर काय बघा, हे 4 असणार आहे. हा तिसरा लेअर, इथले 4 असणारे समोरचे. हा चौथा लेअर, 4 असणारे समोरचे. याला आपण ए म्हटलं तर 2 नंबरमध्ये सुद्धा काय सेमच आहे ना, बरोबर आहे का? बघा, ए असा टाईप आहे आपल्याला. समजा हे 2 आपण घेतले ए, तर हे राहिलेले 2 ए टाईपच आहे ना, म्हणजे पहिल्यातले 2 घेतले आपण ए, तर त्याच्यावरती ठेवल्यानंतर ते डिप्रेशनमध्ये आपण ठेवल्यानंतर अलाइक म्हणजे सिमिलरच आहेत ना. मग टाईप कुठला झाला आपल्याकडं? ए टाईप झाला. फक्त लक्षात काय ठेवायचं, हे घेत असताना कुठले घ्यायचे? स्क्वेअर क्लोज पॅक्ड 2 डायमेन्शनलमधलं. येतं का लक्षात? बघा, ए टाईप. पण पुढं काय म्हणलंय? अँड द स्ट्रक्चर इज सिम्पल क्युबिक. क्यूब आपण इथं दाखवलेला आहे बघा, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर मिळाले.
निश्चित मिळालं आहे, सिम्पल क्युबिक. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड प्रिमेटिव्ह क्युबिक युनिट सेल. प्रिमेटिव्ह का म्हटलं, प्रिमेटिव्ह कोणाला म्हणायचं, पाठीमागचं आपल्याकडे आता जावं लागेल. प्रिमेटिव्ह म्हणजेच काय, सिम्पल म्हणतो त्याला, किंवा सिम्पलच आपण प्रिमेटिव्ह म्हणतो. म्हणजे सर्वच्या सर्व कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजेच ॲटम्स कुठं प्रेझेंट असायला पाहिजेत, ॲट द कॉर्नर्स, ओन्ली कॉर्नरला असायला पाहिजे. त्यावेळेला त्याला आपण सिम्पल किंवा प्रिमेटिव्ह म्हणतो. आणि जर कॉर्नरला सोडून दुसरीकडे पण असतील तर त्याला आपल्याला सिम्पल म्हणता येत नाही किंवा प्रिमेटिव्ह म्हणता येत नाही, तर त्याला आपण नॉन प्रिमेटिव्ह असं म्हणू शकतो. आलं लक्षात. आता डायग्रॅममध्ये बघा आपल्याकडे कशी डायग्रॅम आहे. हे बघा लिहा आता, हे 4 समोरचे, त्याच्यानंतर हे 4 समोरचे, त्याच्यानंतर हे 4 समोरचे, त्यानंतर हे 4 समोरचे. आता हे चारीचे चारी लेअर कसे आहेत, सारखेच आहेत ना, म्हणजे सगळं ए ए ए ए लेअर झालं आपल्याकडे, बरोबर. आता राहिलेलं जे बघा, हे व्यवस्थित बघावं लागेल तुम्हाला. आता हे जे वरचं आपण हे दाखवतो की नाही, येत ना असं, हे एवढं बरोबर आहे का बघा, आणि हे इकडचं असं, हे एवढं, हे ॲक्च्युली हा जो वरचा भाग आहे तो ॲक्च्युली असं बॅक साईडला आहे, पाठीमागचा आहे. परंतु आपण 3 डायमेन्शनल याचा अर्थ काय दाखवण्याचा प्रयत्न केला, हे वरती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे जे बाजूचं आहे हे सुद्धा बॅक साईडलाच आहे, परंतु आपण एका बाजूला काढून दाखवलं आहे. आलं लक्षात बघा. ॲक्च्युली ते आपल्याला दिसत नाही, पाठीमागची बाजू आहे, परंतु आपण वडून काढून बाजूला दाखवलं आहे, म्हणून त्याला आपण 3 डायमेन्शनल म्हणलं आहे. आलं लक्षात बघा. 3D म्हणजे 3 डायमेन्शनल अर्थ आहे. आणि हे जर आपण बाजूचं नाही दाखवलं तर ते 2 डायमेन्शनलच होतं. फक्त हे बाजूचे जे आपण लेअर दाखवलेले आहेत ते ॲक्च्युली आपल्याला दिसत नाहीत, फक्त आपण बाजूला ओढलेत म्हणून ते 3 डायमेन्शनल आहे. आणि ही जी माहिती इथं खाली दिलेली आहे, हा नोट्सचा पॉईंट नाही, हे डायग्रॅमचीच माहिती इथं खाली दिलेली आहे आपल्याला. येतं का लक्षात बघा. तुम्ही बाजूला काढा किंवा खाली असं मेन्शन करून ठेवा डायग्रॅमच्या. काय माहिती दिली आहे बघा आपल्याकडं, स्टॅकिंग ऑफ. कोणाचं स्टॅकिंग आहे, साधं आणि सोपं, हे फार महत्त्वाचं. याच्यावरून सर्व कन्सेप्ट आपल्याकडे क्लिअर होतो. जे डायग्रॅमच्या खाली माहिती दिलेली आहे ती मी वेगळ्या पेननं दाखवले तुम्हाला निश्चितच. स्टॅकिंग म्हणजे अरेंजमेंट. कुणाची अरेंजमेंट केली आहे ही, 2 डायमेन्शनलची. 2 डायमेन्शनलमधलं कुठला टाईप आहे, पहिला स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेअर. त्याच्यापासून आता कुठला टाईप तयार झाला आपल्याकडं, सिम्पल क्युबिक. म्हणजेच काय, ए ए ए टाईप. त्यालाच काय म्हणलं आपण, सिम्पल क्युबिक म्हणजेच काय, प्रिमेटिव्ह 3 डायमेन्शनल पॅकिंग. अलग लक्षात बघा. 3 डायमेन्शनल पॅकिंग कोणापासून तयार झालं, उलटं 2 डायमेन्शनलपासून. त्या 2 डायमेन्शनलमधला कोणता टाईप घ्यायचा आपल्याला, फर्स्ट कुठला टाईप आपल्याकडं, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. त्याच्यामध्ये सर्व लेअर काय आहेत आपल्याकडे, सारखेच आहेत, ए ए ए. मग सर्व सारखेच आहेत म्हणजे सिम्पल क्युबिक तयार झालं. इथं क्यूब आपण दाखवलेला आहे, सिम्पल क्युबिक. आता सिम्पल क्युबिक म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, प्रिमेटिव्ह. पाठीमागे आपण शिकलोय. अलग लक्षात बघा. म्हणजे हे एकावर एक पॉईंट आपल्याकडे आधारित आहेत. आता पुढं नवीन पॉईंट काय दिला बघा, इच स्पियर टचेस नेबरिंग 6 स्पियर्स. आता त्यातला प्रत्येक स्पियर जर आपण बघितला तर तो शेजारच्या 6 स्पियरला टच करतो. आता 6 स्पियर कसे आहेत तुम्हाला मी सांगतो, 1 2 3 आणि 4च दिसतात आपल्याकडे, बरोबर. आता 5वा आणि 6वा कुठं आहेत, पुढं दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे. 4 इन इट्स ओन लेअर. 4 हे आहेत की, हे वरच्या लेअरचे 2, खालच्या लेअरचे 2, 2 आणि 2 4 झाले. ओन लेअर स्वतःचे. 1 अबोव अँड 1 बिलो. आता एक कुठं आहे त्याच्यात तुम्हाला मी सांगतो. 4 अगोदरचे कळले, हा वरचा 1 मध्ये त्याच्याबरोबर, म्हणजे 4 आता एका खाली एक असे ठेवलेत. आपण एखाद्या ह्याच्यावरती 4 बांगड्या ठेवल्या अशा सरळ जमिनीवरती, तर त्याच्यावरती एक ठेवायची आणि त्याच्या खालून एक लावायची. म्हणजे किती झाल्या बरोबर, ह्या 4 घेतलेल्या आपण एका लाईनच्या, वरच्या लाईनच्या 2, खालच्या लाईनच्या 2, त्याच्या खालून एक ठेवायची आणि वरून एक ठेवायची. किती झाल्या टोटल, 6. तर अशा पद्धतीनं त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आपल्याकडं 6 आहे. आता ॲक्च्युली डायग्राममध्ये हे 3 डायमेन्शनलचं आपल्याला दिसत नाही ना, तर असं म्हणायचं नाही. याच्या अगोदर आपल्याकडं दिसत होते 5 4 6 कसे आहे, तो इथं दिसत आपल्याकडं नाही. का दिसत नाही तर 3 डायमेन्शनल आहे. आता दिसत नाही म्हणजे कुठं, हे जे आहेत बाजूचे इकडचे हे आहेत आपल्याकडं. एक पाठीमागे गेलेली बाजू आहे, एक वरची बाजू आहे. म्हणजे आपण ते बाजूला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आपल्याकडं, 6. कसा 6 आहे म्हणून सांगितलं आपल्याला, 4 स्पियर त्याचे स्वतःचे, वरचा एक आणि खालचा एक, असे 6. एक्झाम्पल आहे त्याचं आपल्याला, पीओ मीन्स पोलोनियम, फॉर्म सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. जे पोलोनियम आहे आपल्याकडं, ते पोलोनियमचं आपल्याकडं सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर मिळतं. आलं लक्षात. म्हणजे हा झाला पहिला टाईप आपल्याकडे, स्टॅकिंग. स्क्वेअर क्लोजचं एकच मिळतं एकाच पद्धतीनं. आता त्यातला आपण दुसरा घेतल्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅक्ड HCP,
ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला 6च होता. त्याच्यामध्ये टाईप होता आपल्याकडं AB बरोबर. तर ते आपण घेतल्यानंतर त्याचं आपल्याला 2 पद्धतीनं मांडणी किंवा स्टॅकिंग करता येते. तर ती आपल्याला इथं खाली दिलेली आहे बघा. स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स. क्वेश्चन काय त्याच्यावरती? एक्सप्लेन स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स. कोणापासून तयार झाला असेल हा? 2 डायमेन्शनपासून. 2 डायमेन्शनमधला कुठला टाईप घ्यायचा? सेकंडचा. कुठला असेल तो? ABचा. आता बघा काय म्हणलं. व्हेन hexagonal close packed layers are arranged in a particular way such that the spheres of second layer are placed in the depression of the first layer, then first layer is A and second layer is B. आता पहिला काय म्हणून सांगितलं? A आहे. दुसरा काय आपल्याकडं? B आहे. म्हणजे सारखा आहे का आपल्याकडं? नाही. म्हणजे कुठला टाईप झाला आपल्याकडं? AB. डायग्राम आपल्याकडे सेम अशीच येणार बघा. फक्त हा जो लेयर आहे सेकंडचा तो फक्त आपल्याला कुठे येणार? आतमध्ये सरकलेला येणार. पाठीमागं आपण बघितलं. हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायग्राम वगैरे पाहणार आहोत. AB टाईप आहे 2 डायमेन्शनचा. आलं लक्षात बघा. पुढं काय म्हणते आपला? बिकॉज द 2 लेयर्स आर अलाइन्ड डिफरंटली. याची जी मांडणी आहे ही मांडणी 2 लेयरची वेगवेगळी आहे. वरची मांडणी काय होती आपल्याकडं? सारखीच होती. सर्व टाईप आपल्याकडे काय सारखेच आहेत ना सर्व लेयर. ए. इथं मात्र कुठले आहेत आपल्याकडं? AB. म्हणजे पहिला आणि दुसरा लेयर हा अलाइन्ड म्हणजे सारखा नाही, वेगवेगळा आहे. आणि ह्याची मांडणी केल्यानंतर आपल्याकडं 2 टाईप्स ऑफ वाईड्स मिळतात. 2 टाईपचे आपल्याकडे वाईड्स म्हणजे एम्प्टी स्पेस किंवा मोकळी जागा. इथं खाली दिल्या बघा. म्हणजे अशी मांडणी हेक्झागोनलची केल्यानंतर आपल्याकडे 2 टाईप्स मिळतात. कुणाचे? वाईड्सचे. वाईड्स म्हणजे एम्प्टी स्पेस किंवा मोकळी जागा. अलग लक्षात बघा. म्हणजे थोडक्यात हेक्झागोनल म्हणजे 2 डायमेन्शनचाच आहे. कोणाला म्हणतो हेक्झागोनल आपण? पहिला आणि दुसरा लेयर डिफरंट असायला पाहिजे. त्याच्यापासून 3 डायमेन्शनल तयार झालेला आहे. हे 2 पद्धतीने दाखवता येतं. तर पहिला लेयर आपण ह्याच्यामध्ये काय म्हणलं आणि दुसरा लेयर वेगवेगळा आहे. पहिला A असेल तर दुसरा B आहे. अशा पद्धतीने ह्याची मांडणी आहे. आणि हे असं मांडल्यानंतर आपल्याला याच्यातून 2 वाईड्स मिळतात. 2 एम्प्टी स्पेस किंवा रिकाम्या जागा मिळतात. त्या आपल्याला रिकाम्या जागा एक टेट्राहायड्रल वाईड्स आहे आणि एक आहे तो ऑक्टाहायड्रल वाईड्स आहे. एक आहे तो टेट्राहायड्रल वाईड्स आहे आणि दुसरा आहे तो ऑक्टाहायड्रल वाईड्स आहे. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. येतं लक्षात बघा. आज आपण काय बघितलं? 3 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग बघितलं. कुणापासून तयार झालं? 2 डायमेन्शनपासून. 2 डायमेन्शनचे टाईप्स किती आहेत? 2 आहेत. एक AAA स्क्वेअर क्लोज पॅकिंग कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि दुसरा आहे तो हेक्झागोनल क्लोज पॅकिंग HCP म्हणतो आपण. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. त्यातलं पहिलं जर आपण घेतलं AAA टाईप तर ते एकाच पद्धतीनं आपल्याला स्टॅकिंग दाखवता येतं. आणि जर दुसरं घेतलं तर 2 पद्धतीनं दाखवता येतं. हे आपण एक घेतल्यानंतर डिटेलमध्ये बघितलं आणि 2 घेतल्यानंतर AB घेतल्यानंतर त्याचे आपल्याकडे वाईड्स मिळतात. ते वाईड्स 2 आहेत. एक टेट्राहायड्रल वाईड्स आणि दुसरा ऑक्टाहायड्रल वाईड्स. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तर हे तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचं आहे. डायग्राम व्यवस्थित काढायची आहे. आणि ही जी खाली माहिती आपण ह्यानं ग्रीन ह्यानं मी दिलेली आहे ही डायग्रामचीच माहिती आहे तुम्हाला. आणि सहजासहजी तेवढी माहिती वाचल्यानंतर वर काय आपल्याला कन्सेप्ट दिला आहे तो लगेच समजतो. अलग लक्षात बघा. तर ही व्यवस्थित डायग्राम वगैरे तुम्ही काढून ठेवायच्या आहेत. राहायला बघा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके.